हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागा वाटपाबाबत महायुतीची आज रात्री दिल्लीत बैठक। अमित शहा आणि जेपी नड्डांसोबत बैठक होणार। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीसाठी शिंदे फडणवीस दिल्लीला रवाना। महायुतीत आमचा चांगला समन्वय, सर्व ठीकठाक होईल। जागा वाटपावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या बैठकीआधी अजित पवार गटाची दिल्लीत खलबतं। प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी बैठक सुरू। मावळच्या चौथ्या जागेसाठी अजित पवार गटाचा आग्रह। भाजपनं महाराष्ट्रात लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। 35 जागा मिळाव्यात, राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीत आग्रह। लोकसभेसाठी काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 जणांची नावं। वायनाडमधून राहुल गांधी, तिरुवनंतपुरममधून शशी थरूर तर भूपेश बघेल यांना सुद्धा नांदगावमधून उमेदवारी। जागा वाटपावरून मवियात अद्यापही मतभेद। त्यांच्यात 15 जागांवरून अजूनही तिढा। त्यांच्या निर्णयानंतर आमचा निर्णय घोषित करू, आंबेडकरांची प्रतिक्रिया। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता। उद्धव ठाकरेंकडून दुसऱ्या दिवशीही तुळजाभवानीची शपथ। एखाद्या पक्षासोबतची चर्चा गुप्त कधीच नसते। समसमान वाटपाबाबत ठरलं, पण मुख्यमंत्री पदाबाबत काहीही बोलणं नाही। ठाकरेंच्या दाव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी, पण ठाकरेच पलटले। शिरसाटांचा मोठा दावा। शिरसाटांच्या दाव्यानं महायुतीत वाद पेटण्याची शक्यता। शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपच्या 105 जणांना विरोधातच बसावं लागलं असतं। फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री केल्याच्या वक्तव्यावर भुवया उंचवणारं विधान। गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतनं निवडून आणू। उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर, तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उद्योग गुजरातला गेल्यावर गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का म्हणणाऱ्या फडणवीसांना गुजरातचे पाव मुख्यमंत्री म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडनं जप्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणात कारवाई पूर्णतः बेकायदा। न्यायालयामध्ये दाद मागणार, ईडीनं केलेल्या कारवाईवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये राज ठाकरेंचा ताफा अचानक 15 मिनिटं रस्त्यावर थांबला। राज ठाकरेंना महत्त्वाचा फोन आल्यानं ताफा थांबवल्याची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।